मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्याने आता स्वप्न पाहिलेलं असतं की जीवाच्या आणि माझ्या प्रेम प्रकरणाबद्दल काकूंना समजलं, म्हणजे मानिनीला. आणि हे स्वप्न पाहताच ती धक्क्याने उठते आणि काकू असं जोरातच म्हणते. तेव्हा अक्षरशः तिला घाम फुटलेला असतो, अगदी घामाघुमती झालेली असते, खूप घाबरलेली असते आणि उठल्यानंतर लगेचच ती इकडे तिकडे बघू लागते. पण तिला समजतं हा माझा भास आहे, हे माझं स्वप्न आहे. मग त्याच वेळी पार्थ उठतो आणि विचारतो, काय झालं काव्या, तुम्ही स्वप्न पाहिलं का? तेव्हा ती म्हणते, हो मी स्वप्न पाहिलं. तेव्हा पार्थही खूप घाबरतो आणि म्हणतो, थांबा हा, मी तुम्हाला पाणी देतो. मग आता त्यानंतर तो लगेचच तिला पाणी प्यायला देतो आणि म्हणतो, काव्या अहो तुम्हाला किती घाम आलाय आणि तापसुद्धा आलाय तुम्हाला खूप. तेव्हा काव्या विचारते, काय ताप आलाय? मग आता तो म्हणतो, थांबा मी तुम्हाला ना अँटीबायोटिक देतो. असं म्हणून तो आता लगेचच ती गोळी आणण्यासाठी थोडासा बाजूला जातो. काव्या मनातल्या मनात आपली घुसमटत राहते आणि मनातच विचार करू लागते, अहो पार्थ ही अशी गोष्ट आहे ना जी मी तुम्हाला सांगूसुद्धा शकत नाही. आणि मनातच विचार करू लागते, देवा आता काहीही झालं ना तरीही मानिनी काकूंना माझ्याबद्दल आणि जीवाबद्दल काहीही कळायला नको, नाहीतर पार्थ ना आतून अगदी प्रचंड दुखावले जातील आणि इथून पुढे मला ना आता त्यांना अजिबात दुखवायचं नाहीये, असं काव्या मनाशी ठरवते. तर दुसऱ्या दिवशी आता पार्थ हा नाश्ता करण्यासाठी बाहेर आलेला असतो. मानिनी सुद्धा तेथे असते. तेव्हा आता ती विचारते, काय काव्याला ताप आलाय? तेव्हा पार्थ म्हणतो, हो अगं आई, तिला ताप आलाय. मग आता तो म्हणतो, गेले 2 दिवस झालेत ना, खूप दगदग झाली ग. तेव्हा मानिनी म्हणते, हो ना बाळा, ती उठली की मला सांग, मग मी तिला ना जरा काढा बनवून देते. आणि काळजी करू नकोस आता तू बायकोची, कारण आई आहे ना तुझी. मग आता पुढे तो म्हणतो, काल रात्री मी अँटीबायोटिक दिलंय त्यांना आणि आता थोडं बरं वाटत असेल असं वाटतंय. झोपेतून उठल्या ना त्या मग समजेल. तेव्हा मानिनी म्हणते, चांगली काळजी घेतोस बाळा बायकोची, अशीच काळजी घेत जा हा. आता ज्यूस घे बरं. असं म्हणून ती पार्थला अगोदर ज्यूस देते. तेव्हा पार्थ आता ज्यूस पिऊ लागतो. त्यानंतर मानिनीला आठवतं की काव्याने सांगितलंय की त्या मुलाचं आणि माझं आता अजिबात काही अफेअर वगैरे नाहीये. योगाने तो मुलगा तेथे आला, मदत ऑफर केली, पण मी ती नाकारली आणि म्हणूनच आमच्या दोघांमध्ये खूप भांडणं झाली. पण काकू तुम्हाला खरंच सांगते, आता आमचं तसं काहीच नाहीये, काहीच. आणि मी हेल्पलेस होते म्हणूनच त्याची मदत घेतली, असं काव्य अगदी पोटतिडकीने मानिनीला सांगितलेलं असतं. आणि फायनली मानिनीने सुद्धा काव्यावर विश्वास ठेवलेला असतो. मग तेवढ्यातच विक्रम फोनवर बोलत आता तेथे येतो आणि काव्याच्या विचारातनं लगेचच बाहेर पडते. तेव्हा विक्रम तेथे नाश्त्यासाठी बसतो, तर मानिनी त्याला नाश्ता सुद्धा वाढते. मग त्यानंतर तो आता फोन ठेवतो. तेव्हा मानिनी विचारते, काय हो कोणाशी बोलत होतात, कारण चेहरा तर एकदम पडलाय हो तुमचा. मग आता विक्रम थोडा उदासच असतो. तो म्हणतो, मानिनी आपल्या आनंद आणि अपेक्षाचा ना काल फास्ट ट्रॅकमध्ये डिवोर्स झाला. हे ऐकून मानिनीला आणि पार्थला जबरदस्त असा धक्का बसतो. तेव्हा ती आता विचारते, काय लगेच झाला सुद्धा? मग आता तो म्हणतो, हो झाला सुद्धा, कारण कोर्टात काल त्याला खरं कारण काय आहे ना ते समजलं. ते सुद्धा अगदी पहिल्यांदा त्या मुलीनेच सांगितलं त्याला की लग्नाच्या अगोदरपासून ऑफिसमधल्या बॉस बरोबर तिचं अफेअर सुरू होतं आणि म्हणूनच तिला आनंद सोबतचं लग्न अगोदरपासूनच मान्य नव्हतं. आणि या अगोदर तिने खोटी नटी कारणं सुद्धा पुढे केली होती आणि आता लग्नानंतर तिचं ते बॉस बरोबरचं अफेअर सुरूच आहे अजून सुद्धा. तेव्हा मानिनी आणि पार्थ दोघेही अगदी शॉक होतात हे सगळं काही प्रकरण ऐकून. मग मानिनी विचारते, काय लग्नानंतरही अफेअर सुरू आहे म्हटल्यानंतर आता तरी करायचं काय? मग आता विक्रम पुढे सांगतो, खरंच आपला आनंद ना अपेक्षाची खूप काळजी घ्यायचा, तिला खूप जपायचा, त्याचंही तिच्यावर खूप प्रेम होतं. पण ह्या मुलींना असं सांगत नाहीत. जर लग्ना अगोदर कुणावर प्रेम असेल तर ते सांगावं किंवा लग्नानंतर ते विसरता यायला हवं ना. आणि लग्नानंतरही तुम्हाला ते विसरता येत नसेल ना तर तुम्ही तुमच्या पार्टनर बरोबर प्रतारणा करताय. आणि याचा अर्थ असा आहे, शेवटी तू बघितलंस ना मानिनी, त्या मुलीमुळे अख्खं एक घर उद्ध्वस्त झालंच ना. मग आता तो म्हणतो, काही नाही ग, हल्लीच्या या जोडप्यांमध्ये ना डिवोर्सचं प्रमाण वाढलंय, एकमेकांना समजूनच घेत नाहीत आजकालची जोडपी. आणि तुला सांगू मानिनी, अगं कुटुंबासाठी, कुटुंबातल्या नात्यांसाठी हे खरंच खूप भीषण आहे.
कारण कुणाला नाती ही टिकवायचीच नाहीयेत. तू बघतीयस ना आसपास काय घडतंय, कसं घडतंय. तेव्हा मानिनी फुल टेन्शनमध्ये येते, कारण काव्याची तिला भीती वाटू लागते. त्याचबरोबर पार्थला सुद्धा आता एकदम कसं तरी होऊ लागतं, कारण त्याने आणि काव्याने सुद्धा डिवोर्स फाईल केलेली असते आणि 6 महिन्यांच्या आत त्यांचाही डिवोर्स होणार असतो. त्याचबरोबर नंदिनीची आणि जीवाची सुद्धा सेम तीच सिच्युएशन. त्यामुळे पार्थ आतून पूर्णपणे हालून गेलेला असतो, दुखावलेला असतो आणि आपल्या आईबाबांना आपल्या या डिवोर्समुळे किती त्रास होईल याची जाणीव देखील त्याला तेथे आता होत असते. विक्रमला फुल टेन्शन आलेलं असतं, कारण त्याच्या भाच्याचाच डिवोर्स झालेला असतो. तो म्हणतो कठीण आहे, अगदी अवघड होऊन बसले ग मानिनी सगळं. मानिनी त्याला धीर देते. मग त्यानंतर पार्थला अचानक एक फोन येतो आणि म्हणून तो तेथून बाजूला जातो. मग मानिनी विक्रमला पोहे वाढते आणि लगेचच म्हणते मी चहा मागवते हा. असं म्हणून ती मनात विचार करते नाही हे तर खरं असं शत्रूबरोबर सुद्धा घडू नये मला वाटतं, कारण नाती न टिकवणं वगैरे बाहेर होत असेल तसं, पण माझ्या घरात नाही ना होणार. आणि समजा तसं घडलंच तर, कारण काव्याच्या बोलण्यावरती तर मी विश्वास ठेवला, पण खरंच तिचं जुनं प्रेम ती विसरली आहे ना. इकडे पार्थ हा रूममध्ये असतो, काव्या तिथे अभ्यास करत शांतपणे बसलेली असते. तेव्हा पार्थ फोनवर बोलत असतो की हो मला माहिती आहे मीटिंग तर खूप महत्त्वाची आहे, पण मला आज यायला नाही जमणार, किंवा तुम्ही पोस्टपोन सुद्धा करू शकता ही मीटिंग. तेव्हा काव्या सगळं बोलणं ऐकते. पार्थ आता त्याचा कोट आतमध्ये ठेवून देतो. तेव्हा आता काव्या विचारते काय हो देशमुख, तुम्ही जाणार नाही आहात का आज ऑफिसला? तेव्हा पार्थ म्हणतो तुम्ही आजारी असताना मी कसं ऑफिसला जाणार? तेव्हा काव्या म्हणते हो एवढी पण आजारी नाहीये मी, जा की तुम्ही ऑफिसला. आणि तुम्ही जर ऑफिसला गेला नाहीत ना तर मला खूप गिल्ट येईल, कारण माझ्यामुळे ना तुम्ही ऑफिसला गेला नाहीत त्याचं. मग आता पार्थ सुद्धा म्हणतो आणि जर तुम्ही आजारी असताना मी ऑफिसला गेलो ना तर मग मलाच गिल्ट येईल की तुमची काळजी न घेता आज ऑफिसला गेलो. असं म्हणून तो आता लगेचच दुसरीकडे जातो. तेव्हा काव्या म्हणते असं काय करताय हो पार्थ, जी काळजी नक्कीच घेऊ शकते, त्यामुळे तुम्ही जा आता. आणि तुम्ही घरात बसून दिवसभर काय करणार आहात तसं, तुम्ही जर ऑफिसला गेलात तर तुमची 4 कामं सुद्धा होऊ शकतात. मग पार्थ म्हणतो कामं तर होत राहतील हो, पण तुम्ही आजारी आहात आणि तुमच्यासोबत कुणीतरी असायला नको का? तेव्हा ती म्हणते घरात बाकीची माणसं आहेत ना, ते घेतील माझी काळजी. आणि तुमचं काय हो, तुम्हाला 30तल्या पहिल्या आर्किटेक्टमधनं पहिल्या 50तले आर्किटेक्ट व्हायचंय का? पण बाबा ओरडतील हा. तेव्हा पार्थ आता तिच्या जवळ बसतो आणि विचारतो काय हसलात तुम्ही? अहो तुम्ही आजारी आहात आणि तुमची काळजी घेण्यासाठी मी इथे घरी थांबलो, म्हणून ना बाबांना मला शाबासकी देतील शाबासकी. मग काव्य म्हणते जर तुम्ही ऑफिसला गेला नाहीत ना तर मग मी तुम्हाला ना अशी धापाटे देईल. तेव्हा पार्थ म्हणतो तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करू नका हा, सारखं ऑफिसला जाण्यासाठी. मग नाही तर मी तुम्हाला कप सिरप पाजेन आणि तोंडाला अशी चिकटपट्टीच लावून ठेवेन, म्हणजे ना तुम्ही शांतपणे झोपाल. मग काव्या विचारते हो काय बोलताय काय तुम्ही? मग आता पार्थ म्हणतो तुमची गैरसोय होऊ नये, तुमच्या हाकेसाठी कुणीतरी असावं इथे, म्हणून थांबतोय ना मी. तेव्हा काव्या म्हणते बास हा देशमुख आता. अहो बास ना आता प्लीज, का सारखं तुम्ही माझ्यासारखं मागे पुढे करताय? अहो गरज नाही असं तुम्हाला सारखं माझ्या मागे पुढे करण्याची. मी तुम्हाला ऑफिसमध्ये जायला सांगितलंय ना, मग जा की तुम्ही. का नाही ऐकत आहात तुम्ही माझं? काय प्रॉब्लेम काय आहे नक्की तुमचा? त्यामुळे प्लीज जा तुम्ही ऑफिसला. तेवढ्यातच मानिनी आता तेथे येते आणि दाराच्या फटीतून सगळं हे पाहते, काव्याचं त्याच्यावर ओरडणं आणि बोलणं सुद्धा. मग आता मानिनीला जरा राग येतो आणि ती मनातच विचार करू लागते काव्याचं काय चाललंय हे, उगीच पार्थवरती ओरडतीये आणि माझ्या पार्थने तिची काळजी घेतलेली तिला नको आहे का? नक्की काय प्रकार काय आहे हा? खरंच ना नीट आता जाणून घ्यायलाच हवं असं मानिनी ठरवते. त्यानंतर आता मानिनी जेव्हा तेथून जाते ना तेव्हा काव्या उठते. पार्थ सुद्धा आता तिच्या जवळून उठलेला असतो आणि एकदम शांत उभा असतो. त्याच्या मनाला आता खोलवर जखम झालेली असते, कारण काव्या अगदी तडातडा त्याला बोललेली असते म्हणून. त्याच वेळी आता काव्याला सुद्धा मग त्याच्याबद्दल वाईट वाटतं. ती त्याच्यासमोर येऊन उभी राहते आणि विचारते देशमुख अहो वाईट वाटलं का हो तुम्हाला?
पण खरंच अहो नको माझी काळजी घ्यायला इथे कोणीच. अहो मगाशी तुम्ही फोनवर बोलत होतात ना, ते बोलणं खरंच मी ऐकलंय. मला सांगा आता महत्वाची मीटिंग आहे ना तुमची ऑफिसमध्ये, मग जा की तुम्ही. हे पहा माझ्यामुळे ना तुमचं कोणतंही नुकसान झालेलं ना मला नको आहे. तेव्हा पार्थ आता नेहमीसारखा हसतो आणि म्हणतो पण नुकसान तर होणारच नाहीये. तेव्हा काव्या विचारते पण ते कसं. मग पार्थ आता पुन्हा म्हणतो मी स्मार्ट आर्किटेक्ट बोका आहे ना. मग काव्य विचारते केलंत का स्वतःच स्वतः कौतुक. आता सांगाल का तुम्ही जरा घरात बसून तुमचं काम नक्की कसं होणार आहे. मग आता पार्थ म्हणतो माझ्याकडे नाही एक आयडिया आहे. मी कामावर न जाता माझं काम सुद्धा होईल आणि इथे बसून मला तुमची काळजी सुद्धा घेता येईल. तर इकडे जीवा हा किचन मध्ये असतो. त्यांनी अंडी आता उकडत घातलेली असतात. तेव्हा त्याच्या तोंडाला अक्षरशः ती अंडी पाहून पाणी सुटलेलं असतं. तो म्हणतो अरे बापरे अंडी गरम अंडी गरम. मग तेवढ्यातच पार्थ तेथे येतो आणि म्हणतो अंडी गरम म्हणजे. तेव्हा ए भाई तुला हवी आहेत का अंडी सांग, मी अशी ना मस्त सोलून वगैरे देतो, अशी कापतो आणि मस्त मिरची मीठ लावून देतो तुला. तेव्हा पार्थ म्हणतो हो का असं आहे, पण मला ना अशी अंडी वगैरे नकोच आहेत, मला दुसरं काहीतरी हवंय. तेव्हा जिमची बॉडी नाही देणार हा तुला, असं जीवा गमतीने म्हणतो. त्याचवेळी आता पार्थ म्हणतो नको रे मी डबल होईल अशाने. तेव्हा जीवा हसतो आणि विचारतो काय हवंय मग. तर पार्थ आणि त्याच्यामध्ये खूप गमती जमती होतात. तर पार्थ आता जरा सिरियस होतो आणि म्हणतो जीवा कसं आहे ना, अरे आज ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि काव्याची तब्येतसुद्धा नरम गरम आहे. माझं म्हणणं होतं की असं म्हणून तो जरा थांबतो. तेव्हा जीवा विचारतो काय, मी काव्यासोबत थांबू का मग, काय बोलतोस काय अरे दादा तू. तेव्हा पार्थ हसतो आणि म्हणतो नाही रे तसं नाही म्हणत मी, काव्याला काय हवंय नकोय ते तुला बघण्याची गरज नाहीये. माझं ना थोडं जबाबदारीचंच काम आहे, तू करशील का ते काम. तेव्हा जीवा विचारतो काय बोल ना तू, काय करायचंय तेवढं सांग फक्त. तेव्हा पार्थ म्हणतो आज ना ऑफिसमध्ये खूप मोठे क्लायंट येणार आहेत, सो काव्याजवळ मला इथे त्यांची काळजी घेण्यासाठी थांबायचंय आणि मी जर नाही गेलो ना ऑफिसला तर मीटिंग मिस होईल. सो तू माझ्याऐवजी जरा ऑफिसला जाशील का असं तो आता जीवाला विचारतो. तेव्हा जीवा विचारतो काय मी आणि ऑफिसला, अरे गेले कित्येक दिवस झाले, अरे दिवस जाऊ दे पण गेले कित्येक महिने झाले मी ऑफिसलाच गेलो नाहीये असं जीवा सांगतो. तेव्हा पार्थ म्हणतो बरोबर आहे, पण काव्या माझ्यासाठी पहिल्यांदा डबा घेऊन आल्या होत्या ना, तेव्हा तू आला होतास तेव्हापासून आलाच नाही ना ऑफिसला. मग जीवाला ते सगळे प्रसंग आठवतात. प्रकारे मला तेव्हा काव्याचा राग आला होता आणि मी बाहेर पडलो होतो ऑफिसच्या आणि तेव्हापासून ऑफिसमध्ये पाय सुद्धा ठेवला नाही हे आठवतं. तेव्हा पार्थ विचारतो अरे काय रे आठवलं ना तुला, मग आता एक काम कर ना जाशील ना ऑफिसला. जीवा म्हणतो मला काही प्रॉब्लेम नाही रे, पण ऑलरेडी तू मीटिंगची काहीतरी तयारी करून ठेवली असेल, डिस्कस करून ठेवलं असेल आणि आता मी हे सगळं कसं हँडल करणार आहे सांग बरं. त्यावेळी पार्थ म्हणतो अरे तू करशील रे व्यवस्थित हँडल, तुझा चार्म ना जरा वेगळा आहे. तेव्हा हा चार्म ऑफिस मीटिंगमध्ये नाही चालत ना दादा असं तो म्हणतो. हे तुला चांगलंच माहीत आहे, त्यामुळे उगीच खोटं कौतुक वगैरे करू नको हा माझं. त्याचबरोबर खूप मोठे क्लायंट आहे आणि चुकून काही गडबड झाली तर त्याचे परिणाम ना तुलाच भोगावे लागतील आणि माझ्यामुळे तुझं नुकसान झालेलं नको आहे मला दादा. तेव्हा पार्थ म्हणतो जीवा तू ठरवून सुद्धा माझं नुकसान कधी करू शकत नाही आणि ते क्लायंट येणार आहेत, तुला वाटलं तर फक्त सजेशन दे आणि त्यांचं फक्त ऐकायचंय आणि बाकी माझी टीम आहेच ना. आणि टीमचं काय रे, बाकी सगळे तुझे मित्रच आहेत ना. पण समजा त्यांनी असा अचानक भयानक काहीतरी प्रश्न विचारला तर मी काय उत्तर देणार आहे असं जीवा विचारतो. तेव्हा पार्थ म्हणतो उत्तर देशील रे, पण माझ्या या जीवाला काही जमणार नाही असं कधी होईल का, कारण मागच्या वेळी नंदिनीच्या क्लायंटला कसं कन्व्हिन्स केलं होतं अगदी तसंच. तेव्हा जीवा म्हणतो हो पण मला खूप भीती वाटायला लागली आहे रे दादा. जीवा वेगवेगळी कारणं देऊ लागतो. ते पाहून आता पार्थ म्हणतो मोठा भाऊ कधीतरी काम सांगतोय तर तुझे आपले नखरेच सुरू आहेत. जीवा म्हणतो मी नखरे करत नाही रे, मी आत्ताच आलोय ना जिमला जाऊन, त्यात अजून अंघोळ बाकी आहे माझी, तुला माहिती ना किती वेळ लागतो मला आंघोळीला, त्यात माझी ही अंडी. तेव्हा पार्थ म्हणतो आता ही अंडी ना माझी आहे समजलं. मग आता जीवाला तो तेथून अगदी काढूनच देतो. तेव्हा जीवा अरे दादा माझं फॅट वाढेल हा असं म्हणतो. त्याच वेळी आता पार्थ हसतो आणि म्हणतो चला आता जीवामुळे ना मला काव्याची काळजी सुद्धा घेता येईल. तेवढ्यातच जीवा आता इकडे रूममध्ये येतो आणि म्हणतो जाऊ दे जातोच, आजच्या दिवस दादाचं ऐकतोच. मग तेवढ्यातच त्याच्या मित्रांचा त्याला फोन येतो.
तेव्हा आता त्याचे मित्र म्हणतात की काय रे चोच्या दिवसभर घरामध्ये पडीक असतोस. जीवा म्हणतो अरे चुकून लागला असेल बघ ना फोन तू. त्यानंतर ते मित्र मिळून आता खूप गप्पा मारतात. तेव्हा जीवा म्हणतो अरे किती दिवस झाला आपण भेटलो नाही. तेव्हा आज भेटूया ना, आता या क्षणी भेटूयात. फुल बारिशवाला मोसम आहे, आपण ट्रेकला निघालोय आता. तेव्हा जीवा विचारतो काय, कधी ट्रेकला जायचंय पण. त्यावेळी आता त्याचे मित्र म्हणतात कसं आहे ना, आत्ता या क्षणी तू आवरून लगेच आम्हाला भेट. तेव्हा जीवा म्हणतो नाही रे बाबा, असं लास्ट मोमेंटला कोण सांगतं का, त्यातल्या त्यात मला ऑफिसला जायचं आहे आज. तेव्हा ऑफिसला असं म्हणून त्याचे मित्र त्याच्यावर हसतात आणि म्हणतात अरे शेवटचा कधी ऑफिसला गेला होता आठवतंय का तुला. मग जीवा म्हणतो अरे खरंच जायचंय, पण मला सांग या अगोदर मी अशी कधी टांग दिली आहे का तुम्हाला, नाही ना. पण आज खरंच इम्पॉर्टंट काम आहे त्यामुळे जावं लागेल आणि त्यातल्या त्यात दादाला खूप माझी गरज आहे. तेव्हा मित्रांचं काय मग असं त्याचे मित्र विचारतात. तेव्हा जीवा म्हणतो भाई मंडेला जाऊयात ना आपण. तेव्हा वीकडेजमध्ये आम्हाला अजिबात टाइम नसतो समजलं ना, असं त्याचे मित्र म्हणतात. कारण आम्हाला काम करता येतं, काम करावंच लागतं. तुझ्यासारखा सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला नाही आलो ना म्हणून. तर आता मला सुद्धा माझ्या फॅमिलीसाठी थोडं काहीतरी आज करायचं, खास करून माझ्या दादासाठी, म्हणून ऑफिसला जायचं असं जीवा म्हणतो. त्याचवेळी आता त्याचे मित्र म्हणतात ते बाबा आम्ही तुला सांगत नाही आहे, डायरेक्ट यायला सांगतोय समजलं. जीवा म्हणतो थांबा जरा, मी आता खाली जाऊन जरा दादाला विचारतो मीटिंग किती वेळ चालेल आणि मग रस्त्यातच तुम्हाला भेटेन, जाऊयात मग ट्रेकला. फक्त 5 मिनिटं द्या, मी कॉल बॅक करतो. तर दुसरीकडे मानिनी सतत काव्याचाच विचार करत असते. त्याच वेळी आता तिला सततच काव्याचं ते बोलणं आठवत असतं की तुम्ही जा प्लीज, पार्थ बरोबर कशी तुटकपणे बोलतीये हेच. आणि त्यानंतर जे सुनीताने सांगितलेलं असतं काव्याच्या पास्टबद्दल ते सुद्धा आठवतं. आणि तुमच्या मुलाच्या सुखाची किल्ली माझ्या हातात अजूनही नाही आहे काकू, असंही काव्याने स्पष्टपणे मानिनीला सांगितलेलं असतं. आणि या सगळ्या गोष्टी आठवून तिला आता खूप त्रास होऊ लागतो. मग आता ती पाणी पिते आणि म्हणते काव्या नेमकी कशी आहे, कारण पार्थबद्दल तिला काही वाटतं असं तर जाणवत नाही. आणि त्यात ती अशी म्हणाली सुद्धा आहे की दुर्दैवाने तिच्याकडे पार्थच्या सुखाची किल्ली नाहीये म्हणून. आणि आत्ताही पार्थ बरोबर बोलताना तिचा सूर अगदी भांडणाचाच होता. याचा अर्थ काव्याला त्याच्याशी जुळवूनच घ्यायचं नाहीये असा तर होत नाहीये ना. पण कालच्या तिच्या बोलण्यातून तिचं बोलणं खरंच जेन्युइन वाटलं. मग आता लगेचच मानिनी म्हणते देवा या सुनीताने ना नको त्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये भरवल्या आहेत. आता ना मी हिला कॉलच करते असं म्हणून ती पटकन सुनीताला कॉल देखील. मानिनीचा आलेला फोन पाहून लगेचच इकडे सुनीता सुद्धा कॉल रिसीव करते आणि हाय मानिनी बोल ना, कसा काय फोन केलासाच असंही विचारते. तेव्हा मानिनी म्हणते अगं असंच सहज म्हटलं विचारूयात काय करतीयेस. मग आता सुनीता म्हणते काही नाही ग, कॅफेमध्ये आहे आणि नेहमीचीच कामं चालू आहेत बस, दुसरं काय करणार आहे मी. आणि तुझं काय चाललंय. तेव्हा मानिनी म्हणते माझं म्हणजे अगं खरं सांगू का, माझी अशीच कामं आटपली आणि निवांत अशी बसले होते आणि तुझी आठवण आली, म्हटलं तुला कॉल करूयात. पण तुला शक्य आहे ना ग बोलणं असं ती विचारते. आणि तुझी गडबड असेल ना तर तसं सांग हा. तेव्हा सुनीता म्हणते मानिनी तुझ्या बोलण्याचा ना सूर हल्लाय हा आता, आणि हे मला कळतंय, त्यामुळे बोल आता, काय गडबड झालीये का घरात. तेव्हा मानिनी म्हणते गडबड ना अगदी माझ्या डोक्यात झालीये हा. तू ना सुनीता उगीच इकडे येऊन नको त्या गोष्टी माझ्या डोक्यात भरवल्या आणि माझ्या डोक्यात नको ते बीज सुद्धा पेरले आणि असं वाटतं ना उगीच त्या बीजाला असं खत पाणी सुद्धा घातलं जातंय. तेव्हा सुनीता विचारते म्हणजे मग आता. मानिनी म्हणते अगं राहून राहून त्या काव्याबद्दलचे विचार माझ्या डोक्यात सतत असे घोळावत राहत आहेत. मग सुनीता विचारते माझ्यामुळे होतंय असं म्हणणं आहे का तुझं. मानिनी म्हणते हो अगं. मग मानिनी म्हणते काय गरज काय होती तुला नको ते माझ्या सुनेबद्दल सगळं काही सांगण्याची. तू सगळ्या अशा गोष्टी काव्याबद्दल माझ्या मनात भरवल्या, त्यामुळे काव्याबरोबर बोलताना सूर एवढा विचित्र लागतो ना. अगं पण काव्याने सगळं काही खरं सांगितलं, अगदी तिच्या आईवडिलांची शपथ घेऊन सुद्धा सांगितलंय की असं काहीही नाहीये आणि माझ्या दोन्हीही सुनांना अगदी नात्यांना जीव लावणाऱ्या आहेत, त्यामुळे त्या खोट्या शब्दांना अशा घेऊच शकत नाही. आणि तुला सांगू सुनीता गेल्या काही दिवसांमध्ये आमच्या घरात खूप काही घडून गेलं आणि वाद सुद्धा झाले होते. तेव्हा काव्यानेच खरं तर सगळ्या गोष्टींना सांभाळून घेतल्या. म्हणजे अगदी सुरुवातीला काव्या जी या घरात आली होती ना ती अगदी विचित्र वागायची, पण आता माझी काव्या खरंच खूप बदललीये
आणि आता ती असं काही नाही करणार. म्हणजे हे बघ, तिचं लग्न अगोदर अफेअर होतं हे तिने खरंच मान्य केलंय, पण आता या क्षणी तिचा त्या मुलाबरोबर काहीही संबंध नाहीये हेही तिने अगदी सांगितलंय. तेव्हा सुनीता विचारते, मग माझ्या डोळ्यांना दिसलं ते काय होतं? तेव्हा मानेनी म्हणते, तू जे पाहिलं ना ते अर्धसत्य होतं सुनीता. हे बघ, काव्याच्या स्कूटरच्या डिकीमध्ये तिची ओढणी अडकली होती आणि अगदी किल्ली सुद्धा अडकली होती. रस्त्यात त्या मुलाने ना तिला फक्त मदत केली आणि म्हणून काव्याची ओढणी त्या मुलाच्या हातात होती आणि नेमकं ना तू तेच बघितलंस आणि हे सगळं तू मला सांगितल्यामुळे मग माझ्याही डोक्यात संशय निर्माण झाला. हे बघ सुनीता, आपण काय बघतो काय आहे यामध्ये ना खूप फरक असू शकतो आणि हा असा संशय एकदा निर्माण झाला ना की मग ना प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. तेव्हा सुनीता विचारते, हे मला तू सांगायला फोन केला आहेस का स्वतःला सांगायला? अगं, शाळेत असताना कोणाकोणाच्या जोड्या आहेत हे एका नजरेत बघून मी तुला सांगायची. तुला आठवत असेल ना, कारण कोणाच्या नजरेत काय आहे हे मला लगेच समजतं ग. मग मानेनी म्हणते, मलाही माझ्या सुनेच्या नजरेत ना दिसतंय की ती खोटं बोलत नाहीये. तेव्हा आता लगेचच सुनीता विचारते, तुला असं वाटतंय ना खरंच असं नाहीये? चांगलंच आहे ना, मग तुझ्या मुलांचे संसार सुखाचे हो अशी देवाकडे प्रार्थना करेन. असं म्हणून सुनीता आता फोन ठेवते. त्यानंतर आता पार्थ इकडे किचनमध्ये असतो. तेव्हा आता जीवा तेथे येतो आणि म्हणतो, दादा मला सांग तुझ्या क्लायंटची मीटिंग किती वेळ चालेल रे? तेव्हा आता पार्थ म्हणतो, असं कसं सांगू रे मी आता? तेव्हा तू त्यांना एकदा विचारणार आहे असं जीवा म्हणतो. तेव्हा पार्थ म्हणतो, आपण असं क्लायंटला कसं विचारणार? ते किती अनप्रोफेशनल वाटतं, सांग बरं आता मला. जीवा, तुला पटतं का हे? बरं तुझं काय काम आहे का? असं आता तो विचारतो. तेव्हा जीवा म्हणतो, अरे नेमका मित्रांचा फोन आला आणि त्यांनी ट्रेकिंगचा प्लॅन केलाय. ते म्हणतायत की मीटिंगला जाऊ नको म्हणून, पण मी त्यांना सांगितले मी माझ्या दादाला विचारतो. तेवढ्यातच त्याच्या मित्रांचा फोन येतो. तेव्हा पार्थला तो म्हणतो, थांबा दादा मी यांच्याबरोबर बोलतो. मग आता जीवा फोनवर बोलत असतो की थांबा रे, माझ्या दादाला विचारू द्या जरा किती वेळ मीटिंग चालेल, मग मी तुम्हाला कॉल बॅक करतो. असं म्हणून जेव्हा तो फोन ठेवतो तेव्हा आता पार्थला तो विचारतो, सांग ना दादा किती वेळ चालेल मीटिंग? तेव्हा पार्थ म्हणतो, असं नाही सांगता येणार रे. मग जीवा म्हणतो, मला जरा अडकल्यासारखं झालंय, काय करावं ना कळत नाही. तेव्हा पार्थ म्हणतो, हे बघ मला तुझ्यावर काहीच लादवायचं नाहीये किंवा तुला कोणतंही काम सांगायचं नाहीये, असं अडकवून सुद्धा ठेवायचं नाहीये. त्यामुळे तू एक काम कर, तू जा ट्रेकला, मी बघतो माझ्या कामाचं. मला तुझ्यावर माझ्या ऑफिसचा भार सुद्धा द्यायचा नाहीये. तेव्हा जीवा म्हणतो, असं नाही रे दादा, समजून घे ना. मग त्यावेळी आता पार्थ म्हणतो, राहू दे जीवा. असं म्हणून पार्थ जरा रागात तेथून जातो. तेव्हा जीवालाच मग पार्थबद्दल वाईट वाटतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये जीवा हा नंदिनीला म्हणतो, हे बघ जेव्हा मी तुझ्याकडे आलो ना तेव्हा तुझ्याकडे माझ्यासाठी वेळ नव्हता, माझ्याकडेही नाहीये तुझ्यासाठी वेळ, समजलं? नंदिनी त्याचा हात पकडते. जीवा रागातच म्हणतो, नंदिनी हात सोड, आणि असं म्हणून तो गुपचूप झोपून घेतो. तर दुसरीकडे आता काव्या पार्थला विचारते, ट्विन वॉच? असं म्हणून आता ती पार्थकडे बघतच राहते. पार्थ हसतो. मग काव्या म्हणते, बरोबर आहे, देणाऱ्याला तरी काय माहीत आपला डिवोर्स होणार आहे. तेव्हा पार्थच्या हातातून ते वॉचच पडतं आणि ते फुटून जातं. तेव्हा काव्या म्हणते, पार्थ मला असं म्हणायचं नव्हतं हो, सॉरी. सॉरी पार्थ. तेव्हा काव्या अक्षरशः रडकुंडीला येते. तेव्हा पार्थ म्हणतो, इट्स ओके काव्या, अहो एवढंही काही बिघडलेलं नाही, सगळं काही दुरुस्त करता येईल, अगदी घड्याळ सुद्धा. असं म्हणून तो त्या घड्याळाकडे पाहतच राहतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.